सध्या वैशाख हा मराठी महिना सुरू आहे। वैशाख म्हणजे प्रचंड उन्हाळा असं चित्र असतं। वैशाख वणवा म्हणूनच या परिस्थितीला म्हटलं जातं। या वैशाख वणव्यामुळे राज्यातल्या अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते। हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। महाराष्ट्रामध्ये मात्र यंदा वैशाख वणव्यात दुहेरी संकटाचं चित्र पाहायला मिळतं। सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलं झोडपलंय। या पावसाच्या सरींमुळे वातावरणातील गारव्याने दिलासा मिळत असला तरी नुकसान मात्र प्रचंड होतंय। कुठे घरं जमीनदोस्त होत आहेत, कुठे घरांची पडझड होतीये। यापेक्षा वेगळं चित्र मराठवाड्यात विदर्भात आहे। तिकडे उष्णतेचा पारा वाढलाय, पाणी टंचाईचं संकट आहे। तर बुलढाण्यात बादलीभर पाण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात। नागपुरात रस्ते आणि इमारतींच्या छताचं तापमान 60 अंशांच्या पुढे गेलंय। तर काही भागात पाण्यासाठी नागरिकांवर आंदोलनाची वेळ आली आहे। बदलत्या हवामानामुळे संकट अधिक गडद होत आहे। या दुहेरी संकटात हवामान खात्याने अत्यंत महत्त्वाचा इशारा दिलाय। उष्णतेचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज आहे। तर कुठे अवकाळीच्या सरींचा देखील अंदाज वर्तवण्यात आला। इकडे बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई आहे। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे। एप्रिल महिन्यात 15 गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। पाणी टंचाईवरनं मार्ग काढण्यासाठी 48 गावांमधल्या विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या। अजूनही मे महिन्यात जलसाठा कमी होईल आणि भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। सध्या जिल्ह्यातला पाणीसाठा केवळ 30% आहे। येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागू शकतं। एप्रिल महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शहरात आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतो। तरी दोन दृश्य महाराष्ट्रामधल्या भीषण पाणी टंचाईची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। टँकरच्या प्रतीक्षेत असलेली भली मोठी रांग, तर दुसरीकडे टँकर येताच प्रचंड मोठी झुंबड उडत असते पाणी घेण्यासाठी। आता जाऊया अहिल्यानगरमध्ये। तिकडे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतोय। काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाई आहे। जिल्ह्यातल्या 43 गावांमध्ये सध्या 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। यामध्ये पारनेर आणि संगमनेर तालुक्यातल्या सर्वाधिक गावांचा समावेश आहे। संगमनेर तालुक्यात 7 तर पारनेरमध्ये 8 टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे। अकोले तालुक्यात 3, अहिल्यानगरमध्ये तालुक्यात 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। तर जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेत आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले। नवीन प्रस्ताव प्राप्त होताच त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी माहिती दिली। आपल्याकडे जवळपास 43 गावांमध्ये टँकर्स चालू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अजून पाणी टंचाई आणि विहीर अधिग्रहणचे प्रस्ताव आहेत ते डिस्ट्रिक्ट लेवलचे अधिकार आहेत ते आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। ज्या नगर परिषद आणि ग्रामपंचायतीला पाणी टंचाई आहे त्यांचे प्रस्ताव तालुका लेवलला प्राप्त झाले की एसडीओ लेवलला लगेच ते मंजुरी देण्याचे पण कारवाई चालू आहे। संगमनेर आणि पारनेर 2 तालुक्यांमधून सर्वात जास्त टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढतोय। त्याचा परिणाम प्रकल्पातल्या पाणीसाठ्यावर होतोय। अडोळ प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटलाय, त्याचा फटका गावांना बसतोय। सध्या 8 ते 9 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय। आणखी 1.5 महिना उन्हाळा बाकी आहे, त्यामुळे पाणी पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।